नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. मी रेखा बेगडे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. मावळचा रणसंग्राम, बाजी मारणार कोण या स्पेशल मालिकेत आपण जिल्हा परिषद प्रत्येक गटामध्ये जाऊन त्या इच्छुक उमेदवारांची भेटी घेत आहोत आणि प्रत्यक्षात त्यांची पुढची दिशा काय आहे, त्यांचे विचार, समाजकार्य करणार आहेत, त्याची दिशा काय आहे, त्यांनी ते कशा प्रकारे निवडणूक लढणार आहेत, त्या संबंधित आपण त्या उमेदवाराशी चर्चा करणार आहोत. तर काले कुसगाव बुद्रुक गट हा गट जो आहे सर्वसाधारण पुरुष यासाठी राखीव आहे आणि या गटामध्ये एक सुरक्षित वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आज आपण आहे काले कुसगाव बुद्रुक गटातील भगवानदादा डफळ यांच्यासोबत आज आपण खास बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. सर्वप्रथम आमच्या सतर्क महाराष्ट्र या न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर काय सांगाल सर, आपली प्राथमिक माहिती काय आहे? माझं नाव भगवानदादा डफळ. माझा जन्म कुसगाव बुद्रुक येथील कुसगाव या वळकवडे गावामध्ये झालेला असून माझी पार्श्वभूमी, माझे वडील स्वर्गीय अनंतराव भागुजी डफळ हे अनेक वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये विविध पदावर व पदं भूषवलेली एक व्यक्तिमत्व. माझे वडील कुसगाव ग्रामपंचायतीमध्ये अनेकदा सदस्यपद आणि सरपंचपद भूषवलं. त्यानंतर त्यांचाच वारसा घेऊन मी कुसगाव ग्रामपंचायतीमध्ये 2000 नंतर राजकारणामध्ये पदार्पण केलं. त्यानंतर मी सदस्यपद भूषवलं, सरपंचपद भूषवलं. माझ्या मिसेस सरपंच होत्या. आम्ही अनेक विविध विकास कामाबद्दल गावामध्ये कामं केली. त्याचप्रमाणे आज पण मला असं वाटतं की कुठंतरी आपल्याला जिल्ह्याची जबाबदारी, तालुक्याची जबाबदारी, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, या इलेक्शनमध्ये आपण पण सहभागी होऊन आपण पण एक उमेदवार म्हणून लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्यामध्ये आलेलो आहे. म्हणजे सर, आपल्याला राजकारणाचा वारसा आणि वसा हा तुम्हाला तुमच्या पिढीजातच तुम्हाला भेटलेला आहे. म्हणजे तुम्ही लहानपणापासूनच हे बाळकडू घेतलेला आहे. हो. तर सर, आपण पाहतो की काले कुसगाव बुद्रुक हा जो गट आहे हा आपण अतिदुर्गम भाग समजला जातो. तर यामध्ये नक्की कोणकोणत्या समस्या आहे आणि त्याचं निराकरण करण्यासाठी आतापर्यंत आपण काय केलं? मी याच्या अगोदर माझा वर्सोली कुसगाव गट होता. त्या गटामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची, आमदारकीची अनेक कामं मी केलेली आहेत. पक्षाच्या माध्यमातून माझ्या खूप मोठ्या जबाबदाऱ्या होत्या. त्या जबाबदाऱ्या पक्षाचे मी यशस्वीप्रमाणे पार पाडलेल्या आहेत. अनेक दिग्गज नेते, अनेक पक्षाच्या जबाबदाऱ्या ह्याच्यातनं मी अनेक उमेदवारांना मदत करून माझ्या मार्गदर्शनाखाली, नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विजय मिळवलेला आहे. त्याचप्रमाणे आता कुसगाव काले गट हा आमच्यासाठी नवीन नसला किंवा असला तरी माझ्यासाठी नवीन नाही आहे. कारण माझं शेती व्यवसाय हा इकडंच आहे. माझं मूळ गावच इकडं आहे. माझ्या वडिलांचा जन्म ह्याच गावामध्ये झालेला आहे. पण तरीसुद्धा माझे नातेवाईक, माझा परिचय, मित्रपरिवार ह्या भागामध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळं माझा रोजचा संबंध ह्या भागाशी असतो. मी आज ह्या भागामध्ये एक उमेदवार म्हणून प्रत्येकांच्या घरापर्यंत पोहोचतोय. त्यावेळेस मला ह्या भागाच्या अनेक समस्या जाणवतात. आज पवन मावळामध्ये ह्या भागामध्ये पवना धरण हे खूप मोठं आहे. ह्या धरणाच्या बाजूला जर बघितलं तर अनेक व्यावसायिक छोटे मोठे व्यवसाय करतात. पण इथं वाहतुकीची परिस्थिती खूप मोठ्या अडचणीची आहे. आज एवढा मोठा चौक आहे. ह्या चौकामध्ये रोडची परिस्थिती पण म्हणावं अशी एवढी चांगली नाही आहे. आणि युवकांचा पण खूप मोठा इथं साचा आहे. ह्या युवकांना पण इथं रोजगार मिळण्याची खूप संधी आहे, बरं त्यांना तसा मिळत नाही आहे. इथं शैक्षणिकसाठी इथे पाहिजे तसं मोठं हायस्कूल नाही आहे. मुलांसाठी कॉलेज नाही आहे. ह्यांना इथून कामशेत, पुणा, तळेगाव, लोणावळा ह्या भागा ठिकाणी कॉलेजला जायला लागतं. माझ्या ह्या आत्तापर्यंतच्या ह्या प्रवासामध्ये 3-4 महिन्यात मी इकडं फिरत असताना अनेक भागांमध्ये मी गेलो. काही ठिकाणी पाण्याची समस्या आहेत, काही ठिकाणी रोडच्या समस्या आहेत, रोजगाराच्या खूप समस्या मला जाणवतात. तर मला असं वाटतं की माझ्या या मतदारांसाठी मला काहीतरी करावं आणि ह्याच्यासाठी मी ह्या रिंगणात उतरलेलो आहे. आणि इच्छुक उमेदवार म्हणून मी माझी खात्रीपूर्वक एक माहिती देतो की मला एक काहीतरी असं नवीन चरित्र इथं घडवायचं वाटतंय म्हणून मी राजकारणात उतरलेलो आहे. आता तुम्ही म्हणता की आपण ज्यावेळेस काले कुसगाव बुद्रुक या गटामध्ये फिरत असता, वेगवेगळ्या वाहतुकीच्या समस्या असतील, शैक्षणिक असतील, रोजगाराच्या असतील, ह्या तुम्हाला खूप प्रमाणात जाणवल्या आहेत. तर मग तुम्ही यापुढे यांच्यासाठी काय काम करणार? म्हणजे तुमचं विजन काय तुम्ही ठरवलेलं आहे का? तसं माझं विलन एकच आहे. मी आज शासकीय यंत्रणेसंग भरपूर प्रमाणात कामं केलेली आहेत. शासकीय अधिकाऱ्यांसंग माझ्या खूप प्रमाणात
ओळखी पण आहेत. मी अनेक नेत्यांसंग तिथं जाऊन त्यांच्याकडून कामं करून घेतलेली आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आपल्यासारखा एक युवा कार्यकर्ता किंवा लोकांच्या समस्या घेऊन अधिकाऱ्यांना पकड जर आपली असेल आणि आपण जर तिथं गेलो तर आपल्या समस्या लवकर या भागातल्या सुधारतील आणि आपण काहीतरी या भागातल्या लोकांसाठी किंवा माझ्या मतदारांसाठी मी काहीतरी करू शकतो. आणि हेच भावनेने मी आज इथं ह्या मतदारसंघामध्ये लोकांच्या समोर जातोय. लोकांनी पण मला अनेक प्रश्न विचारले, जर आम्ही तुम्हाला निवडून दिलं तर आमच्यासाठी प्राधान्य काय द्याल. मी लोकांना हेच सांगितलं, जर तुम्ही मला जर या संधी जर दिली तर त्याचं सोनं करण्याची ही क्षमता माझ्यामध्ये आहे. कारण की मी अनेक ह्याच्यामध्ये कामे केलेलं व्यक्तिमत्व आहे. मी अनेक आमदार असतील, मोठमोठे नेते मंडळी असतील किंवा पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मी आज नाही, गेली 25 वर्ष मी जातोय. प्रत्येक अधिकाऱ्यांसंग तशा त्या पाणी खाते असू, रस्त्याची कामं असू, अनेक समस्या घेऊन मी पहिले गेलो. शैक्षणिक कामं असतील, गोरगरिबांसाठी काही स्कीम आलेल्या आहेत. मी अनेक कामं माझ्या ग्रामपंचायतीमध्ये मी सरपंच असताना मी रोडची कामं घेतलेली आहेत. पाणी खाते, जीवन प्राधिकरण योजना असतील, MJPच्या माध्यमातून कामं केलेली आहेत. रस्ते विकास महामंडळाच्या पद्धतीने कामं केलेली आहेत. मला कामांचा अनुभव आहे. आणि युवकांसाठी रोजगारासाठी आज इकडं एवढं मोठे पर्यटन स्थळ आहे. या पर्यटनात अनेक लोक येतात. तर युवकांसाठी काहीतरी उद्योगधंदे जास्तीत जास्त प्रमाणात कसे वाढवता येतील आणि शिक्षणासाठी एखादं मोठं कॉलेज मुलामुलींसाठी त्या आपल्याच मुली किंवा आपल्या बहिणी असतील किंवा अनेक लोक असतील यांच्यासाठी काहीतरी विकास व्हावा ह्याच्यासाठी मी पहिलं प्राधान्य देणार आहे. आता आपण पाहतो की जेव्हा तुम्ही वाड्या वस्त्यांवर दुर्गम भागामध्ये पोहोचता तर मावळ तालुक्यातलं शेवटचं ह्या गटात शेवटचं गाव देखील इथेच आहे, बरोबर की नाही. पण त्या ठिकाणी अजून पाहिजे तेवढा विकास आपल्याला झालेला दिसत नाही. पण त्याचं तुम्हाला नक्की काय कारण असू शकतं? विकास झाला नाही असं मी म्हणणार नाही, विकास होतोय. नाही, मी तेच विचारलं, पाहिजे तेवढा विकास पाहिजे तेवढा झाला नाही हे मी मान्य करतो. पण विकास होतोय. विकासाची ज्या पद्धतीने गीती आहे त्याप्रमाणे विकास चालू पण आहे. पण सर्वात जास्त महत्त्वाच्या गोष्टी असतात की ज्या ठिकाणी आपण विकास करायला जातो तिथं ग्रामस्थांच्या पण काही छोट्या मोठ्या अडचणी येतात. त्याच्यामुळं शासकीय यंत्रणांना पण तिथं काम करण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो. आता माझ्यासारखा एक छोटासा पदाधिकारी, छोटासा कार्यकर्ता आहे, मी पण आज काही ठिकाणी पदं भूसवलेली आहेत. जरी मोठमोठे आपल्यापेक्षा नेते मंडळी असतील किंवा पदाधिकारी असतील, ह्यांना पण त्या गोष्टीच्या अडचणी येतात. त्यासाठी आपण जर पुढच्या गोष्टीत फास्टमध्ये जर आपल्याला योगमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात करायचा असेल विकास, तर आपण त्याचा पाठपुरावा करणं पण गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला तिथपर्यंत पोहोचणं, आज आमदार साहेब असतील त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांना त्या समस्या सांगणं किंवा त्या गावातले ठराव असो, काही गोष्टी असतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, कामं करून घेणं, हे पण पदाधिकाऱ्यांचे काम आहे. म्हणजे जर तुम्ही झाला तर इथून पुढे तुम्ही जनतेला, लोकांना विश्वासात घेऊन त्या गोष्टींचा पाठपुरावा नक्की करणार आहात. माझं विजनच ते की माझा कुठलाही मतदार विकासापासून वंचित नाही राहिला पाहिजे. ह्याच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करून त्यांच्यासाठी विकास कसा होईल. आणि मी असा एक लढाऊ एक कार्यकर्ता आहे. मी एक छोटा शेतकरी कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे की मला याचा अनुभव आहे की लोकांच्यासाठी आपण काय करायचं. आणि आज जर तुम्ही बघितलं तर कुठल्याही परिसरात जर माझी माहिती घेतली तर तुम्हाला सांगतील माझ्या विकासाला पहिले चालना असते की मी विकास करन. ह्या दृष्टीनेच माझा अजेंडा घेऊन मी मतदारांपर्यंत पोहोचतो. आता ज्याप्रमाणे तुम्ही विकासाचा अजेंडा घेऊन मतदानात रिंगणात उतरलेला आहात, त्याचप्रमाणे हा गट सर्वसाधारण पुरुषासाठी खुला आहे. बाकीचे इतरही जे उमेदवार आहेत ते तयारी करत आहे, तर त्या आव्हानांना तुम्ही कसं सामोरं जाल? उमेदवार इच्छुक असतात, उमेदवारांना उभं राहायचा पण अधिकार आहे. आणि मी तर म्हणतो उमेदवारांनी उभं राहावं. पण कसं असतं माहिती आहे का, एक विजन असतं प्रत्येक पद्धतीचं. राजकारण आहे, राजकारणामध्ये सगळ्यांना उभं राहण्याचा अधिकार आहे, तो काय कोणी डावलू शकत नाही. मी तर सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देतोय की सगळ्यांच्या पद्धतीने जो कोणी उमेदवार येईल तो कशा पद्धतीने आपण निवडून येऊन लोकांचा कसा विकास होईल, त्या विकासाला आपण कशी चालना देऊ. माझं विजन एकच आहे, विकास झाला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण इलेक्शन लढलं पाहिजे. नुसतं मी उमेदवार आहे, मला उमेदवारी मिळली पाहिजे, मी काहीतरी करन, हे विजन नाही आहे. विकासासाठी विजन पाहिजे. आणि त्या विकासाच्या विजनासाठी पक्षश्रेष्ठींनी पण त्याचा विचार करून योग्य तो उमेदवार द्यावा. त्या उमेदवारामागं जे लोकमत, त्या उमेदवाराचं लोकमत
किंवा मतदार त्याच्या मागे आहेत, मतदारांचा आवाज त्याच्या मागे आहे. आज मी जर गेलो तर मला प्रत्येक ठिकाणी म्हटलं जातं, भाऊ तुमच्या आम्हाला गरज आहे आणि तुम्ही जर असाल तर आमचे कामं नक्कीच मार्गी लागतील. ह्या लोकांच्या म्हणण्यातनं माझ्यापर्यंत आलेले. त्याच्यामुळं मला जास्त प्रमाणात लोकांपर्यंत अजून पोहोचण्याचा वेग मिळत चाललेला आहे की मी बघत चाललो जेवढं आपण पुढं जाऊ तेवढी लोक आपल्या जवळ येतात. कारण की जर मी त्यांना काही गोष्टी, आता मी 2-3 ठिकाणी मध्ये गेलो, काही ठिकाणी गेलो तर तिथं सांगितलं मला, भाऊ आम्ही 2 वर्ष झालं आम्ही पाण्याची पाईपलाईन टाकलेली आहे, पाण्याची मोटर लावलेली आहे, पण तिथं एकदम हलक्या दर्जाचं काम झालेलं आहे. तर माझ्या कामामध्ये मला असं वाटलं की बाबा ते काम MGPकडे असं, तर माझे काही अधिकारी MGPचे ओळखीचे होते, मी त्यांना लगेच फोन केला, बाबा हा भाग आपला कुठल्या ह्याच्यात येतोय? ते बोलले आपल्यामध्ये ना जिल्हा परिषद अंडरमध्ये येतो. जर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला जर मतदारांनी संधी दिली तर मला वाटतं जिल्हा परिषदमध्ये मी गेल्यानंतर पहिला प्रश्न तो सोडू शकतो अशी मला खात्री वाटते. दादा, आपण तयारी तर केलेली आहात, रणसंग्रामात उतरलेले आहात, तर आपण कोणत्या पक्षाकडून लढणार आहात? माझा पहिला पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, घड्याळ हे चिन्ह. मी अजितदादा गटाचं पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली भरपूर कामं केलेली आहेत. मी आरोग्य शिबिर असू अनेक कामामध्ये मी युवकांचं उपाध्यक्षपद भोजवलेलं आहे, कार्याध्यक्षपद तालुक्याचं भोजवलेलं आहे. मी अनेक पदावर पक्षाची कामं केलेली आहेत. मी एक पक्षाचा छोटा कार्यकर्ता असून मी निष्ठावंत आहे. एवढंच मी पक्षाकडे मागणी करणार आहे की मला ही उमेदवारी मिळावं. शेवट पक्ष श्रेष्ठी आणि पक्ष जे निर्णय घेतील तो पक्षाचा निर्णय असेल. बरं, मी एक माझा ठाम विश्वास केलेला आहे की मला माझ्या मतदारांसाठी ह्या रिंगणात उतरायचं आहे आणि मी उतरणार आहे. एवढंच घेऊन मी इथं पुढं उतरलेलं आहे आणि माझी हीच इच्छा आहे की मी इलेक्शन लढणार आहे. दादा, तुम्ही तुमची इच्छा सांगितली, पण काय तुमच्या पक्षामध्ये जर जास्त उमेदवार असेल कदाचित त्यावेळेस तुम्हाला थांबवलं तर मग त्यावेळेस तुमचा डिसिजन काय असेल? माझं डिसिजन माझ्या मतदारांवर आहे, माझ्या कार्यकर्त्यांवर आहे. मी युवकांच्यासाठी जे काय आत्ता फळी निर्माण केली किंवा माझ्या मागं आहे त्यांच्या सगळ्यांचा विचार घेऊन सगळ्यांचा तर विचार एकच झालेला आहे की आपल्याला इलेक्शन लढायचं आहे. तरीसुद्धा मी पक्षाकडे उमेदवारीचं पूर्णपणे माझ्या हक्क आहे की मी पक्षासाठी काय केलं, 99 पासून पक्षामध्ये काय काय केलं. पक्षश्रेष्ठींना पण त्याची जाणीव आहे आणि पक्षश्रेष्ठींच्या जे आज कोणी आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, जे मोठमोठे हे आहेत, जिल्हा हे असते सराव, त्यांना सर्वांना माहिती आहे भगवानदादा डफळ हा एक पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि पक्षाचं काम नेहमीप्रमाणे त्यांनी करत आलेलं आहे आणि त्याला संधी मिळाली पाहिजे. हे अनेक नेत्यांकडून पण येते. बरं, माझी नेत्यांना पण तीच रिक्वेस्ट राहणार आहे की जसं तुम्ही म्हटले तसे मला एक संधी द्यावं त्यांनी आणि त्या संधीचं मी नक्कीच सोनं करं. त्यानंतर मी ठरवून की आपण काय करायचं. आता दादा, तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे. ह्याच्यामध्ये आपण पाहतो की गेले 25 वर्ष तुम्ही राजकारण करत आहात, तर पाठीमागचं राजकारण आणि आता बदललेलं राजकारण त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच तुम्ही बोललात, मला ते बरोबर प्रश्न विचारला आहे आणि मला पण त्या प्रश्नाचं उत्तर देणं योग्य वाटते. राजकारणामध्ये चढ उतार होत असतो. ह्या चढ उतारामध्ये काही गोष्टी अशा असतात की पक्षाचे जे 2 भाग असतात. आता दोन्ही पक्षाचे जर आपल्या एक नाणं असेल त्याला एक बाजू नसते, दोन्ही बाजूला वेगवेगळे चित्र आहेत, छापकाटा असतोच. आम्ही पक्षाचंच काम केलेलं आहे आणि पक्षाच्या दृष्टीनेच आम्ही वागलेलो आहे. जरी मागच्या काळामध्ये काही थोड्या घडामोडी झाल्या असतील त्याच्यामध्ये दोन्ही उमेदवार आमच्याच पक्षाचे होते. बरं, काही पक्षाच्या दृष्टीने आम्हाला काही धोरणं धरता येतात, काही सोडता येतात. काही ठिकाणी आम्हाला संबंध, नातेवाईक ह्या काही गोष्टी आम्हाला त्या बघायला लागल्या, नातं होतं. बरं, एवढं असं मला वाटतं की पक्षांनी त्या गोष्टीचा विचार करून ज्यांनी पक्षासाठी काही बलिदान दिलं, पक्षासाठी कामं केलेली आहेत आणि आज पण आम्ही पक्षाचे निष्ठावंत म्हणूनच राहिलेलो आहे. आम्ही कुठेही पक्ष सोडून गेलेलो नाही. आमचा पक्ष हा शेवटपर्यंत पक्षच राहणार आहे. शेवट जर पक्षाने जर आम्हाला तशा काही हे दिल्या तर आम्हाला बाकीच्या गोष्टीवर पण आम्हाला त्या गोष्टीचा विचार पण करायला लागणार आहे. त्यासाठी मला असं वाटतं की मी पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मला उमेदवारी मिळेल. तुम्ही जी सर्वसामान्य जनता आहे, जे मतदार आहेत, त्यांना तुम्ही काही सांगू इच्छिता का या माध्यमातून? माझं सर्व मतदार बंधूंना हीच विनंती राहणार आहे की मी एक छोट्या कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे आणि मला कार्याची खूप आवड आहे. मी समाजसेवा या आजच नाही, पहिल्यापासून समाजसेवा करत आलेलो आहे आणि ह्याच्या पुढेही समाजसेवा मला करायची. बरं, तुम्ही जर मतदार रूपी जर मला आशीर्वाद दिला तर माझी सेवा कुठेही तुम्हाला कमी पडणार नाही. मी त्याचं नक्कीच सोनं करून दाखवून हीच मतदारांना माझी विनंती आहे.
धन्यवाद दादा, तुम्ही खूप छान प्रकारे माहिती आपल्या सतर्क महाराष्ट्र या चॅनलला दिलेली आहे आणि तुमच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी आमच्या सतर्क महाराष्ट्र या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि जनता नक्कीच तुम्हाला हा आशीर्वाद देतील ही आम्ही इच्छा व्यक्त करतो। आणि पक्षश्रेष्ठींचा निर्णय काय आहे, तुमचे गेल्या 25 वर्षाचे राजकारणाचे अनुभव याला नक्कीच तुम्ही खरे उतरसाल आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।